मुंबई गोवा महामार्गावर वाकेड घाटीत शुक्रवारी मध्यरात्री कंटेनर पलटी झाला आणि त्याला भीषण आग लागली। या अपघातातून स्वतःचा बचाव चालक आणि कंटेनर यांनी केला। दोघांनाही अपघातात गंभीर मार लागला आहे। अपघातानंतर काहीच वेळात कंटेनरचे अचानक पेट घेतल्याने हा म्हणता भीषण आग भडकली। या घटनेची माहिती मिळताच लांजा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र रेवणे, सहाय्यक उपनिरीक्षक अरविंद कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल नितेश राणे, शिवाजी कळंत्रे यांनी घटनास्थळी धाव घेतली। भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लांजा येथील सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार सुर्वे तसेच महामार्ग ठेकेदार यांच्याकडून पाण्याचा टँकर उपलब्ध करून देण्यात आला। तसेच राजापूर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी पाचारण करण्यात आला। या कामी भडकलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राजापूर अग्निशमन दलाचे चालक राजू कणेरी, फायरमन अशोक गारडी, वैभव कांबळी, वाकेड पोलीस प्रशांत भितले, सरपंच संदीप सावंत, जिजाई संस्थेचे योगेश पांचाळ, महेश देवरुखकर, जयवंत जाधव, नंदकुमार सुर्वे, राजू जाधव, मंगेश लांजेकर, मिलिंद गुरव, शिवा उकली, विवेक कनावजे यांनी जीवाची पर्वा न करता शर्थीचे प्रयत्न केले। या आगीत कंटेनर संपूर्ण जळून खाक झाला आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।